पुढची बातमी आहे विनोद तावडेंच्या संदर्भातली। भाजपाचे नेते विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती मिळते। मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तर आपण पाहतो आहोत विनोद तावडे राज ठाकरेंची भेट घेताना दिसतायत। ते राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंची सदिच्छा भेट ते घेत आहेत। मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट असल्याचं बोललं जात आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, नेमके काय अपडेट आहेत आणि कोणत्या मुद्द्या संदर्भात ही भेट होतानाची आतली बातमी कळते आहे? भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले। एकंदरीत बघितलं तर राज ठाकरे आणि विनोद तावडे हे अतिशय जुने मित्र देखील मानले जातात। शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं शिवाजी पार्क इथं ऐतिहासिक सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्रित पार पडली होती, त्यानंतर जो शेवटचे काही तास मतदानाला उरले असताना मनसेची पूर्णपणे ताकद ही मतदानाच्या रूपात कशा पद्धतीनं भाजपला वळवती करण्यात येईल यासाठी अगदी कालपासूनच आपण बघितलं की काल आशिष शेलार अगदी सकाळी राज ठाकरे यांच्या सोबत त्यांच्याकडे जाऊन सोबतच दौऱ्याला बाहेर पडले होते। मुलुंड असेल, कन्नवार नगर असेल, मुंबईतल्या अनेक भागांमध्ये त्यांनी दौरे केले आणि त्यानंतर आज लगेचच विनोद तावडे हे देखील राज ठाकरे यांच्याकडे पोहोचले। त्यामुळं केवळ भाषण किंवा सभांमधून नाही तर प्रत्यक्षरित्या मनसेची ताकद ही भाजपला काही ताकद कमी पडते त्यांनी मतांच्या रूपांमध्ये कशी परावर्तित करण्यात येईल यासाठी या सगळ्या भेटीगाठींचा सूर हा भाजप नेत्यांकडून होत आहे। अगदी खरं राहुल, आपण पाहतोय त्या पद्धतीनं भाजपासाठी अबकी बार 400 पार हे महत्त्वाचं टार्गेट आहे आणि त्यासाठी जे प्रयत्न त्यांच्या नेत्यांना करायचे आहेत ते प्रयत्न ते करताना दिसतायत। मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती मनसेनं बिनशर्त पाठिंबा तर दिलेलाच आहे, मात्र हा पाठिंबा मताच्या रूपाने कसा बॅलेटमध्ये जाईल, त्याच पद्धतीनं मनसेची मतं कशी वाढतील आणि मुंबईतल्या मतदानाची टक्केवारी कशी वाढेल या संदर्भातली ही भेट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।